एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भातील मोठी बातमी आता समोर येते। संयुक्त राष्ट्रवादीच्या नेतृत्वावरची चर्चा रखडली। विश्वसनीय सूत्रांनी लोकशाहीला ही माहिती दिली। तोडगा काढण्याचं काम सुरू असल्याची सुद्धा माहिती मिळते। या संदर्भातील चर्चा विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे आता तात्पुरती खंडित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान विलिनीकरणाला सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांचा विरोध असून त्यांना समजवण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचं सुद्धा समजतं। याबाबत काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले। चंद्रशेखरजी, मागच्या अनेक दिवसांपासून वारंवार ही अपडेट समोर येते, त्या प्रकारच्या बातम्या माध्यमात येतात। विलिनीकरणाचा मुद्दा असतो, मात्र आता जी ताजी अपडेट आहे की विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे ही विलिनीकरणाची चर्चा तात्पुरती खंडित झाल्याची सूत्रांची माहिती आहे। याबाबतची काय सविस्तर माहिती आहे? कारण आपण पाहिलं की ज्या पद्धतीने देशभरामध्ये सध्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनामुळे हा जो विलिनीकरणाचा मुद्दा होता, जी चर्चा होती ती मागं पडली म्हणावी लागेल। आणि आपण या सगळ्यामध्ये महत्वाचं पाहिलं तर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही जे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे मुख्य नेते आहेत, ते मात्र या सगळ्या विलिनीकरणासाठी त्यांना इंटरेस्ट किंवा त्यांची फारशी अनुकूलता नसल्याचं सुद्धा दिसत आहे। परंतु इतर जे राष्ट्रवादीचे नेते आहेत, दोन्ही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलिनीकरण व्हावं या मागणीसाठी अनेक चर्चा आपण गेल्या आठवड्यामध्ये पाहिलेल्या। जयंत पाटील त्याचबरोबर सुनील तटकरे यांची सुद्धा भेट झाली होती। सगळी भेट याच काही विलिनीकरणासाठी झालेली होती। परंतु आता या विलिनीकरणाला जो ब्रेक लागलेला आहे त्यामध्ये महत्वाचे दोन मुद्दे जे ते समोर आलेले आहेत। एक जो मुद्दा आहे तो या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा, आणि दुसरा जो मुद्दा आहे तो दोन्ही जे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे अनुकूल नसल्याचा। या दोन मुद्द्यांनंतर आता पुन्हा एकदा या चर्चा समोर येताना दिसत आहेत। कालच जे आहे ते अजित पवार स्वर्गीय यांच्या पुतळ्याचं अनावरण जे आहे ते बारामतीमध्ये झालं होतं, आणि या ठिकाणी सुद्धा अनेक नेते जे आहेत त्यांनी सुद्धा आपलं मत व्यक्त करताना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची जे आहे ते मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं होतं। आणि राज्याच्या राजकारणामध्ये जर आपण महत्वाची घडामोड परवाच्या दिवशी पाहिली तर खासदार शरद पवार यांनी जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली होती। त्या भेटीवर सुद्धा अनेक तर्क वितर्क जे आहेत ते व्यक्त केले जात आहेत। एकंदरीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटामध्ये ज्या घडामोडी मोठ्या प्रमाणात सुरू आहेत त्यामध्ये महत्वाची घडामोड विलिनीकरणाची आहे। करण नक्कीच चंद्रशेखरजी, आगामी काळात या संदर्भात काय घडामोडी घडतात आणि त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय काय समीकरण नेमकं बदलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा विश्लेषणासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।